नमस्कार. नमस्कार सर. मंत्र गुंतवणुकीचे 7वे पुष्पमध्ये आजच्या विषयतज्ञ आरती चोरगे यांच्यासहित तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजचा आपला विषय शेअर बाजार, तंत्र आणि कल, टेंडन्सीज आणि स्ट्रॅटेजीज अशा पद्धतीने हा विषय आपण घेणार आहोत. मॅडम, या मुलाखतीच्या मालिकांमध्ये सिटी सजेस्ट या फेसबुक पेजच्या वतीने आणि बाकी सगळ्यांच्या वतीने मी तुमचं मनापासून स्वागत करतो. मुलाखतीला सुरुवात करतानाच मी तुमची ओळख करून देण्यापेक्षा सुद्धा जर तुम्ही स्वतःच तुमचं पर्सनल आणि प्रोफेशनल अशी इंट्रोडक्शन करून दिलीत तर आपल्याला मुलाखत घ्यायला सोयीचं जाईल. नक्कीच सर, नक्कीच. धन्यवाद सर मला तुम्ही इथे बोलवल्याबद्दल. सर, माझं नाव आरती चोरगे आहे. मी स्वतः MCOM आणि MBA इन फिनान्स आहे आणि माझा जो शेअर मार्केटमधला जो प्रवास आहे तो जवळजवळ कॉलेजच्या लेवलमध्ये असल्यापासून आहे आणि तेव्हापासून शेअर मार्केटचं प्रचंड अट्रॅक्शन होतं की जेव्हा पेपर फॉर्मॅटमध्ये नॉर्मली शेअर सर्टिफिकेट वगैरे दिले जायचे, तर तेव्हापासूनचा हा प्रवास आहे आणि मी स्वतः इन्व्हॉल्व आहे. बरेच जर 8-10 वर्ष मी शेअर मार्केटमध्ये आहे आणि बरंचसं मी माझं स्वतःचं ट्रेडिंग करते. पण सर, नॉर्मली जे महिलांच्या बाबतीमध्ये होतं की काही बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की ज्याच्यामुळे त्यांना जॉब सोडून बसावं लागतं घरी आणि तोच फेज नेमका माझ्याही बाबतीमध्ये आला होता आणि म्हणून जेव्हा मी घरी बसले तेव्हा मला कळायला लागलं की अरे, माझ्यासारख्या असंख्य महिला आहेत की ज्यांना घरून काहीतरी करायचं आहे आणि म्हणून हा शेअर मार्केटचा क्लासेस चालू केले ज्याचं नाव आहे श्रीम शेअर मार्केट ट्रेनिंग क्लासेस. श्रीम हा श्री माता लक्ष्मीचा बीजमंत्र आहे. सो त्यालाच घेऊन मी हा क्लासेस चालू केले की सगळ्या माता, माझ्या मैत्रिणींना, भगिनींना, सगळ्यांना याचा फायदा व्हावा यासाठी. म्हणजे माता भगिनी ते लक्ष्मी असा महिलांचा प्रवास हा उद्देश घेऊन तुम्ही इथे आलात. बोलण्याच्या ओघामध्ये आत्ता तुम्ही असं म्हणालात की विशेषतः महिलांच्या बाबतीत तुमचं प्रामुख्याने लक्ष आहे. केवळ हे एकमेव कारण की तुम्ही स्वतः त्या अनुभवाच्या टप्प्यातनं जात होतात म्हणूनही असेल, हे एकमेव कारण होतं की एकंदरीतच MBA फायनान्सच्या निमित्ताने असेल, नंतरच्या शेअर बाजारातल्या गुंतवणुकीच्या निमित्ताने असेल, तिथे मराठी माणसाचीच मुळात गुंतवणूक किंवा वेळेचा सहभाग हा कमी आहे आणि त्यातही मराठी महिलांचा एक काळ कमी होता. आज ती परिस्थिती खूप मोठ्या प्रमाणावर बदलते आहे. पण याच्या व्यतिरिक्त आणखी काही कारणं होती एकंदरीतच महिला असा फोकस किंवा लक्ष केंद्रित करण्याचं? सर, एकतर आपल्याकडे शेअर मार्केटमध्ये मराठी, तुम्ही म्हटलं ते बरोबर म्हटलं, अगदी मराठी व्यक्ती फारच कमी आहेत आणि अतिशय पराकोटीचे गैरसमज आहेत. म्हणजे आता ते शब्द पण मला उच्चारत मी नाही खरं शक्यतो, पण जिथे मराठी व्यक्तीच शेअर मार्केटमध्ये नाहीत तिथे महिला येणं फार दुर्मिळच होतं. आणि पहिला काळ जो वेगळा होता सर की तेव्हा म्हणजे जेवढा आत्ता सुशिक्षित समाज आहे तसा त्यावेळी म्हणजे काही वर्षांपूर्वी तो जो पर्सेंटेज आहे किंवा ते जे पर्सेंटेज आहेत ते आत्ता बऱ्यापैकी चेंज झालेले आहेत. मग महिला का बरं पारंपरिक व्यवसायाकडेच वळतात किंवा हा स्ट्रीम त्यांना माहीत नाही म्हणून त्या शेअर मार्केटकडे येत नाहीत का, किंवा त्याच्यातल्या खाचाखोचा माहीत नाही म्हणून येत नाहीत का? तर म्हणून मी म्हटलं की फक्त आपण ह्या महिलांसाठीच शेअर मार्केट घेऊयात. पण असं नाही आहे की महिलाच, जेंट्स पण येऊ शकतात, असं आम्ही काही स्पेसिफिक असं ठेवलं नाही आहे. जेव्हा डोंबिवलीतले बरेचसे ज्या व्यक्ती आहेत त्या म्हणतात की बाबा शेअर मार्केट शिकायचं आहे, तर दे आर ऑल्सो मोस्ट वेलकम टू माय क्लासेस. साधारणपणे ह्या तुमच्या क्लासेसचं स्वरूप काय प्रकारचं असतं? काय कोणत्या प्रकारचे कोर्सेस तुम्ही शिकवता? साधारणपणे त्याचं ड्युरेशन काय असतं? इथपासून आपण सुरुवात करू, मग हळूहळू त्या क्षेत्राकडे जाऊया. नक्कीच सर. शेअर मार्केटचा जे माझ्याकडे व्यक्ती येणाऱ्या आहेत त्या शेअर मार्केटला नवीन आहेत. त्यांच्या मनातली मला भीती काढून त्यांना त्या स्ट्रीममध्ये आणायचं असतं आणि म्हणून हे कोर्सेस त्यांना बेसिकपासून असतात. म्हणजे शेअर मार्केट आणि शेअर म्हणजे काय याची ओळख करून देण्यापासून असते. म्हणजे शेअर म्हणजे काय, शेअर मार्केट म्हणजे काय, मग ते कसं काम करतं, यापासून जी सुरुवात होते ती मग त्यांना थोडंसं
कडे पण मी असे काही त्यांना स्ट्रॅटेजी शेअर करते की ज्या त्या अप्लाय डे टू डे बेसिसवरती करू शकतील किंवा चांगल्या प्रकारे करू शकतील. आता हे कोर्सेस आहेत ते सर नॉर्मली 4 दिवसापासून ते 8 दिवसापर्यंतचे आहेत. दुपारच्या वेळात घेते जेणेकरून महिलांना फावला वेळ मिळेल. 3 ते 6 हा वेळ ठेवलेला आहे जो ऑनलाईन आहे, पूर्वी ऑफलाईन पण होता. मग तेव्हा हे 3 ते 6 या वेळामध्ये त्यांचे हे कोर्सेस होतात आणि त्याच्यानंतर मी त्यांना माझा पूर्ण सपोर्ट असतो. त्यांना माझ्या ग्रुपमध्ये जॉईन होतात. अशा प्रकारे सरच आहे आणि दोन्ही फंडामेंटल आणि टेक्निकल असं दोन्ही त्यांना मी कव्हर करण्याचा प्रयत्न करते. पण भारंभार नॉलेज नाही देत जेणेकरून त्या कन्फ्यूज होतील आणि परत अरे बापरे हे एवढं मला जमेल की नाही जमेल हे करण्यापेक्षा ते मग ते न होऊ नये म्हणून त्यांना एक असे दिशादर्शकाचं काम करते. पण म्हणजे या ट्रेनिंग प्रोग्रामच्या माध्यमातून तुम्ही त्यांना या क्षेत्राची ओळख करून देणं किंवा त्याच्या संकल्पना स्पष्ट करणं, याच्या बरोबरीने तुम्ही असं जेव्हा म्हणालात की फंडामेंटल अनालिसिस, टेक्निकल अनालिसिस इथपर्यंत तो प्रवास होतो, तर आजपर्यंत ज्या इतक्या बॅचेस घेतल्या, इतक्या विद्यार्थी म्हणा, महिला म्हणा, सहभागी म्हणा, यांना शिकवत असताना तुम्हाला समानपणे किंवा ज्याला आपण कॉमन पॉईंट्स म्हणू असे कुठचे जाणवले की नेमके या विषयांमुळे किंवा या मुद्द्यांमुळे लोक तिकडे यायला घाबरत होती आणि आता हळूहळू ती बाजूला झाली, असे कॉमन फॅक्टर्स कुठचे जाणवले? येस. सर्वात म्हणजे फेअर, भीती, प्रचंड भीती. म्हणजे आपला हार्डकोर मध्ये डुबला तर ही जी प्रचंड भीती होती ती भीती. दुसरं असं की टेक्नॉलॉजीचा अभाव, की सॉफ्टवेअर कसं हँडल करायचं, ॲप आता तर नवीन ॲप म्हणजे प्रत्येकाचे ॲप असतात मोबाईलमध्ये, तर मग ती ॲप वापरताना काय त्रास होणार आहे किंवा आपल्याकडनं काही चूक झाली तर बायच्या ऐवजी सेल झालं तर, एवढ्या छोट्या छोट्या सुद्धा गोष्टी महिला विचारतात. नाही, हे मी सगळं मान्य करतो, परंतु ॲप हा एक त्याच्याकडे तर आपण नंतर येऊच. परंतु विशेषतः शेअर बाजार आणि तुलनेनं इतर गुंतवणुकीचे क्षेत्र की ज्याच्याशी एरवी ही केवळ महिलाच असं नव्हे तर एकंदरीतच मध्यमवर्गीय मराठी माणसाचा किंवा मध्यमवर्गीय भारतीय माणसाचा सहवास असतो किंवा संपर्क आलेला असतो. परंतु तुम्ही आता इतके वर्ष या क्षेत्रामध्ये स्वतः ट्रेडर म्हणून म्हणा, इन्व्हेस्टर म्हणून म्हणा, आता ट्रेनर म्हणून म्हणा कार्यरत असताना किंवा आताही इन्व्हेस्टर आणि ट्रेडर म्हणून कार्यरत असताना तुम्हाला आज मितीला आणि एरवीही शेअर बाजार आणि इतर गुंतवणुकीची साधनं याच्यामध्ये नेमकं काय साम्य वाटतं आणि काय फरक वाटतो? सर साम्य एवढंच आहे की पैसा ग्रो होतो. इतर गुंतवणुकीमध्येही पैसा ग्रो होतो. म्हणजे तुम्ही पोस्टात ठेवा किंवा माणसाचा कल तोच असतो की माणूस फायनान्शियल इन्स्ट्रुमेंटमध्ये पैसे का गुंतवेल, कारण त्याला ग्रोथ हवा आहे. तो जो ग्रोथ हा एक कॉमन फॅक्टर आहे. आणि डिफरन्स म्हणाल तर सर प्रत्येक इन्व्हेस्टमेंटचे आपापले असे काय म्हणू आपण त्याला एक प्लस आणि मायनस पॉईंट आहेत. मग त्याप्रमाणे ते पोस्टाचे असू देत किंवा शेअर मार्केटचे असू देत किंवा तुमचं आणखीन म्युच्युअल फंड असू देत किंवा आणखीन असं अजून गोल्ड इन्व्हेस्टमेंट आहे. तर ह्या सगळ्या पॅरामीटर्सचा विचार करता प्रत्येक इन्व्हेस्टमेंटचे आपले स्वतःचे प्लस आणि मायनस पॉईंट आहेत. गोल्ड त्या पटीने नाही वाढत. म्हणजे फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर सर डीमार्ट जो नावाचा शेअर होता जो 2017 लिस्ट झाला, लिस्टिंगची प्राइस, लिस्टिंग म्हणण्यापेक्षा IPOची प्राइस 351 होती आणि जेव्हा जो लिस्टिंग झाला त्या दिवशी तो जवळजवळ 950ला हाय गेलेला, 900च्या आसपास हाय गेलेला त्याचा. आणि त्याच्यानंतर आजच्या मितीसला म्हणजे 2017, 18, 19 आणि 20 आणि आत्ता 21 चालू आहे, 3000च्या आसपास शेअर आहे. 3333 हा त्याचा हाय रेट आहे. हा ग्रोथ कुठेतरी दुसऱ्या स्ट्रीममध्ये मिस आउट होतो असं मला वाटतं. स्टॉक एक्सचेंज असेल, सेबी असेल, NSDL असेल, एखादं ब्रोकिंग फर्म असेल, यामुळे 88 सालपासून या क्षेत्राशी मी निगडीत आहे आणि कदाचित ती कुठेतरी पार्श्वभूमी हा प्रश्न विचारताना मनामध्ये असेल. तुम्ही आत्ता डीमार्टचं उदाहरण दिलं, ते उदाहरण मला मान्य आहे, पण ते डीमार्ट हेच उदाहरण असं नाही. पण एकंदरीतच अशी डीमार्टसारखी 351चा शेअर 900ला लिस्ट होणं आणि मग तो 3000ला काही वर्षामध्ये जाणं, अशी जी गणितं असतात त्याच्याच बरोबरीने उलटीही प्रक्रिया होऊ शकते. अर्थात असं इतरही अनेक ठिकाणी होत असतात. विशेषतः तुम्ही ज्या कंपनीचा आत्ता उल्लेख केलात त्याचा तो 3000चा भाव असतानाच एक बातमी अशीही येत होती
की त्याच्या मालकांनी प्रचंड वेगाने काही हजार कोटीची रिअल इस्टेटही Yes. विकत घेतली. एक्झॅक्टली. आणि पीटर लिंच सारखे, जॉर्ज सोरोस सारखे, जॉन टेम्पल्टन सारखे जे जागतिक पातळीवरती गाजलेले गुंतवणूक तज्ज्ञ आहेत, त्यांचं म्हणणं असं असतं की बिझनेसमध्ये पैसा गुंतवण्यापेक्षा जर तो स्वतःच्या ऑफिसची जास्त रंगरंगोटी करत असेल तर ह्या गोष्टी घ्या. एक मी उदाहरण म्हणून दिलं, मी टीका म्हणून नाही म्हणत आहे, कारण डीमार्टचा जो निम्म्याहून जास्त भाग त्याच्या प्रवर्तकाकडे आहे याची मला कल्पना आहे. परंतु अशा विषयांकडे बघण्याचा कल तुम्ही जेव्हा शिकत होता त्यावेळेला आणि आज 6-7 वर्षांनी त्याच्याकडे पाहताना काही फरक पडलाय असं वाटतं का? कारण हा एक गुंतवणूक साक्षरतेचा खूप मोठा भाग आहे असं मला हो, वाटतं. नक्कीच सर. कारण कसं होतं ना की नुसतं एकच बाजू बघून नाही चालत. एक्झॅक्टली, मी त्याच दृष्टीने हा येस, प्रश्न विचारला. हो. कारण कसं बाकीचं पण तुम्ही म्हटलं त्याप्रमाणेच की प्रमोटर्सचा होल्डिंग पण बघणं गरजेचं आहे. सर, माझ्याकडे ज्या ह्या व्यक्ती येतात त्यांना मला एवढं डिटेलमध्ये मी सुरुवातीला नाही सांगत. एक्झॅक्टली. आणि त्याच्यानंतर मग माझे जेव्हा ह्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना एकदम मला स्ट्रीममध्ये आणून द्यायला असतं, त्याला मी दाखवून देते की तुम्हाला हा बघा, तुम्ही हा असा ग्रोथ एकेका शेअरचा होतो किंवा अशा तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता शॉर्ट टर्ममध्ये, लॉंग टर्ममध्ये किंवा इंट्राडेमध्ये सुद्धा. मग याचा तुम्हाला खूप खूप फायदा होऊ शकतो. तुम्ही ह्याला निग्लेक्ट करू नका. तुम्ही बाकीच्याही इन्स्ट्रुमेंटमध्ये एक डायव्हर्सिफाईड तुमचा पोर्टफोलिओ नेहमी असला पाहिजे की इन्व्हेस्टमेंट तुमची एका बकेटमध्ये नाही ठेवायची आहे. तुम्ही सगळ्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे. मग सर्टन पोर्शन तुम्ही शेअर मार्केटमध्ये केला पाहिजे, राईट, की पूर्ण नाही. त्यातही तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सर नुसतं टेक्निकल किंवा नुसतं फंडामेंटल बघून आपल्याला तो स्टॉक सिलेक्ट नाही करून चालत. मग त्याच्यासाठी एक स्टडी करावा लागतो. मग त्या स्टडीसाठी मग त्यांना वरच्यावर माझे सेशन्स होत असतात आणि मग त्याच्यामधून मग मी त्यांना ह्या सेशन्सच्याच माध्यमातून तुम्ही आत्ता जसं म्हणालात तसं की गुंतवणूक करायची म्हटल्यानंतर की त्याच्यामध्ये फक्त शेअर बाजार हाच भाग असतो अशातला भाग नाही, तर साधारणपणे माझा जो काही टोटल पोर्टफोलिओ असेल त्याच्यामध्ये किती % एखादा इन्स्ट्रुमेंट असावं. याचं उदाहरण द्यायचं झालं तर सर्वसाधारणपणे मध्यमवर्गीय माणसाच्या पोर्टफोलिओमध्ये काही प्रमाणात सोनं असतं, काही प्रमाणात रिअल इस्टेट, भले तो स्वतःचं घर असेल पण काही प्रमाणात रिअल इस्टेट असते, काही प्रमाणात टॅक्सशी रिलेटेड इन्स्ट्रुमेंट असतात, काही प्रमाणात LICच्याही योजना असतात, त्या मी आवडीने घेतली आहेत का एजंटनी सांगितलं म्हणून घेतले, त्या गोष्टी वेगळ्या. काही प्रमाणात म्युच्युअल फंड असतात, काही प्रमाणात शेअर्स असतात. तर इतक्या वर्षाचा या क्षेत्राचा अनुभव बघू जाता साधारणपणे हे डिस्ट्रीब्युशन कसं असावं असं तुमचं मत? नक्कीच सर. म्हणजे माझ्या स्टडीप्रमाणे किंवा माझ्या मतानुसार सर नॉर्मली मी असं बघितलंय जेव्हा महिला किंवा जे कोणी माझ्याकडे क्लासेसला यायचे की त्यांना हेच माहीत नसतं की मुळात म्हणजे इन्व्हेस्टमेंट कशी करायची असते. अगोदर म्हणजे जे काही तुमच्याकडे इन्कम येतं आहे त्याच्यामधला अगोदर सेव्हिंग करायचं आणि नंतर स्पेंडिंग करायचं असतं. पण नॉर्मली ही लोक करणारी जी आहेत ती अगोदर स्पेंडिंग आणि नंतर सेव्हिंग. मग त्यांना असं सांगितलं की जे काही तुमच्याकडे जेव्हा 100 रुपये येऊ देत किंवा लाखभर रुपये येऊ देत, त्याच्यामधला तुमचा इन्व्हेस्टमेंट तुमची कमीत कमी तुमची ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंट जी आहे ती ऑलमोस्ट 50 to 70% पर्यंत तुम्ही इन्व्हेस्टमेंट तुमची ओव्हरऑल, म्हणजे मग गोल्ड असू दे, म्युच्युअल फंड असू दे किंवा शेअर्स असू दे किंवा आणखीन काय पोस्टामध्ये वगैरे किंवा बँकेमधल्या FDs वगैरे, आणि नंतर मग तुमचा काय जे राहील ते तुम्ही स्पेंडिंग केलं पाहिजे इरिस्पेक्टिव्ह ऑफ त्याचे काय जे काय खर्च असतील ते करून. आणि त्या सेव्हिंगमधला ऑलमोस्ट त्या सेव्हिंगमधला मी म्हणेन की सर इक्विटी शेअर्समध्ये म्युच्युअल फंड वाईज किंवा मग परत त्याच्यामध्ये पण अजून छोटंसं की 70% मी 50 to 70 सेव्हिंगच्या 50 to 70% ऑलमोस्ट त्यांनी शेअर मार्केटमध्ये म्युच्युअल फंड थ्रू किंवा डायरेक्टली इन्व्हेस्ट केलं पाहिजे असं ॲज पर माय नॉलेज. तुमचं आता उत्तर ऐकत असताना जगप्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरन बफेचं एक वाक्य मला आठवलं. तो म्हणला की इकॉनॉमिक्स, मॅथमॅटिक्स किंवा आपल्या सोशिओलॉजीमध्ये असं शिकवलं जातं की इन्कम मायनस एक्सपेंडिचर इज इक्वल टू सेव्हिंग. पण जर यशस्वी गुंतवणूकदार व्हायचं असेल तर इन्कम मायनस सेव्हिंग्ज इज इक्वल टू एक्सपेंडिचर असं झालं पाहिजे. परंतु ह्या सगळा असा विचार करत असताना त्या माणसाच्या उत्पन्नाची पातळी आणि त्या माणसाचं वय हे घटकही लक्षामध्ये घ्यावे लागतात. एकंदरीतच तुमचं जेव्हा ट्रेनिंग सेशन असतील तेव्हा साहजिकच वेगवेगळ्या वयोगटातले वेगवेगळ्या उत्पन्न गटातले माणसं येत असतील, तर मग हे बॅलन्सिंग वयानुसार उत्पन्नानुसार कसं करावं असं तुमचं मत आहे?
हो नक्कीच सर. कारण कसं जो क्राऊड येतोय तो नवीन पण आहे, म्हणजे 30 ते 40 मधला पण आहे, पण 60 to 70 इयर्स मधला पण आहे. एक्झॅक्टली. प्रत्येकाच्या प्रायोरिटीज वेगवेगळ्या आहेत. अशा वेळेला त्यांना त्यांचे थोडेसे जे गोल्स आहेत की त्यांनी जे काही ठरवलेलं आहे की बाबा तुम्ही शेअर मार्केटमध्ये का आलाय, पैसे कमवणार नॅचरली, बट त्याच्यामध्ये तुमचं मेन पर्पज काय आहे, किती ड्युरेशनसाठी तुमचे ते पर्पज आहे, तर त्या अनुषंगाने तुम्हाला या प्रकारचं इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. किंवा जेव्हा एखादा नवीन म्हणजे 30 ते 40 जी व्यक्ती आहे त्याच्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत, त्यामुळे त्या अनुषंगाने पण त्यांचा थोडा इन्कम पण नवीन क्राऊडचं इन्कम पण बऱ्यापैकी असतं, त्यामुळे ते रिस्क घेण्याची कॅपॅसिटी त्यांची असते. मग त्यांना मी तसं सजेस्ट करते की तुम्ही मॅक्झिमम तुमचं जे काही सेव्हिंग असेल ती तुम्ही इन्व्हेस्ट करा शेअर मार्केटमध्ये. पण हे 60 to 70 वयातली ज्या व्यक्ती आहेत त्यांना मी तसं नाही सांगत की तुम्ही शॉर्ट टर्मसाठी किंवा लॉंग टर्मसाठी नाही म्हणत, पण शॉर्ट टर्मसाठी से 1 month किंवा 2 monthsसाठी तुम्ही काही प्रॉपर शेअर्स घ्या आणि ते तुम्ही सेल करत किंवा ते चर्निंग करत चला. तुम्ही असे लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट ॲज इट इज तरी करू नका असं. किंवा मग केली तरी समजा जे हेवी वेट शेअर्स आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा की जी तुम्हाला एक पर्टिक्युलर एक डिव्हिडंड काही वर्षांनी तुम्हाला डिव्हिडंड स्वरूपामध्ये तुम्हाला ती अमाऊंट तुम्हाला ते देत राहतील असं त्यांना सांगते. म्हणजे असं मगाशच्या तुमच्या एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये तुम्ही डे ट्रेडिंग, इंट्रा डे ट्रेडिंगचा उल्लेख केलात. अलीकडच्या काळामध्ये आपल्या देशाच्या शेअर बाजारात आणि एकंदरीतच गुंतवणूक क्षेत्रामध्ये डेरिव्हेटिव्ज, फ्युचर्स, ऑप्शन्स यांचंही प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढतं आहे. आणि हे केवळ प्रमाण वाढतं असं नाही, पण त्यामुळे एकंदरीतच गुंतवणूक क्षेत्राची जी परिस्थिती असते, त्यातलं जे वातावरण असतं, आपल्या मनातले जे अंदाज किंवा ठोकताळे असतात, याच्यामध्येही बदल होत राहतात. कारण वातावरणही बदलतं, मग आपल्यालाही बदलावं लागतं. तर या सगळ्या परिस्थितीचा विचार करता अलीकडच्या काळामध्ये जी पोझिशन ट्रेडिंग नावाची एक संकल्पना आपल्या देशात दृढ होते आणि त्याचा वयोगटाशी, उत्पन्न गटाशी वेगवेगळ्या अर्थाने संबंध येतो. बरोबर. तर साधारणपणे ह्या डे ट्रेडिंग, पोझिशन ट्रेडिंगकडे तुम्ही नेमकं एक ट्रेनर म्हणून, एक इन्व्हेस्टर म्हणून किंवा या क्षेत्राशी इतके वर्ष संबंधित म्हणून कशा पद्धतीने बघता, आणि हे करत असताना काय प्रकारची काळजी घेतली पाहिजे आणि कुठे जास्त स्वतःला लिबर्टी दिली पाहिजे? कारण ही संकल्पना आपल्या समाजामध्ये रुजायला फार वेळ लागतो. कारण आपण एखादी वस्तू घेतली की फार लवकर विकतो अशातला भाग नाही. सोनं असेल, घर असेल, आणि त्याच मानसिकतेने आपण इकडे येतो. तरुण पिढीचा अपवाद सोडूया, आणि ते फार मोठ्या प्रमाणावरती वाढतायत. परंतु एकंदरीतच तुम्ही जो मागाशी वयोगट सांगितलात की 30 पासून 70 पर्यंत, तर एकंदरीतच ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता या दोन संकल्पना डे ट्रेडिंग आणि पोझिशन ट्रेडिंगकडे तुम्ही कसं बघाल? नक्कीच सर, खूप छान प्रश्न विचारलाय तुम्ही खरं. कारण अशा मिसकन्सेप्ट लोकांच्या डोक्यामध्ये घातलेल्या आहेत की इंट्राडे खूप रिस्की असतं, पोझिशनलच घ्या किंवा. सर माझ्या म्हणण्याचा म्हणजे मी जे शिकवते त्याप्रमाणे मला असं वाटतं की प्रत्येकाचा ना एक स्वभाव असतो. करेक्ट. आणि स्वभावाच्या अनुषंगाने त्या व्यक्तीची स्ट्रॅटेजी ठरते. करेक्ट. की मग ती व्यक्ती पोझिशनल करते की इंट्राडे करते. मला सांगायला सर मला नक्की आवडेल तुम्हाला सर, माझ्याकडे अशा काही व्यक्ती ज्या माझ्याकडून ट्रेन होऊन गेलेल्या आहेत की ज्या आता स्वतः कॉल जनरेट करतात इंट्राडेमध्ये. दॅट मीन्स त्यांना इंट्राडेवरती कॉल देणं किंवा पोझिशनल कॉल देणं हे त्यांनी ते कला अवगत केली आहे. पण काही अशा व्यक्ती आहेत ना, त्या म्हणतात नाही मी एकही पैसा माझा घालवणार नाही आहे शेअर मार्केटमध्ये. मग त्या फंडामेंटल ॲनालिसिस करतात आणि 1-2 महिना किंवा जे स्विंग ट्रेडिंग किंवा पोझिशनल ट्रेडिंग आहे ते करून त्या पैसा कमवतात. अजूनपर्यंत त्यांनी एकही पैसा शेअर मार्केटमधून घालवलेला नाही. सो इट इज व्हेरी प्राऊड मुवमेंट आहे माझ्यासाठी की मी अशा व्यक्तींना शिकवलं आणि आज त्यांचं घरून म्हणजे जॉब सोडून 4-5 वर्ष झाली आहेत किंवा 5-6 वर्ष झाली आहेत, पण माझं एक अर्थार्जन होतं आहे साईड बाय साईड. तुमचं हे वाक्य ऐकल्यानंतर खूप मनापासून समाधान वाटलं. कारण 1988 साली जेव्हा मी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमधल्या माझ्या करिअरला सुरुवात केली त्यावेळेला त्या क्षेत्राविषयी असं गमतीने म्हटलं जायचं, गुंतवणूकदार म्हणूनच नव्हे तर अगदी ब्रोकर्सच्या बाबतीतही हे म्हटलं जायचं की शेअर बाजार आणि त्यातही भारतीय शेअर बाजार हे असं क्षेत्र आहे
की जिथे पैसा पुष्कळ मिळतो पण बाहेर पडताना तो पैसा त्याच क्षेत्रामध्ये द्यावा लागतो. आणि त्याच्या काळाचं वर्णन करताना बेंजामिन ग्रॅहमनी त्याच्या इंटेलिजंट इन्व्हेस्टर या पुस्तकात म्हटलंय की शेअर बाजारात काही जणांना सिंहाची गुहा वाटते, जिथे आत येणाऱ्याच्या पावलांचे ठसे दिसतात, बाहेर येणाऱ्याच्या पावलांचे ठसे दिसत नाहीत. आणि मग ही जी भीती असते, जी तुम्ही जो मगाशी मानसिकतेचा विचार केला त्याच्या मागे हे कुठेतरी सतत ऐकलेलं किंवा आपल्या मनावर बिंबवलेली जी गोष्ट असते ती असते. मग अशा वेळेला या मानसिकतेतनं तुम्ही मगाशी म्हणलात तसं की एखादी व्यक्ती आपल्या स्वतःच्या ज्ञानाच्या जोरावर, कौशल्याच्या जोरावर, थोडंसं साहस घ्यायची किंवा आधीच घ्यायच्या कपॅसिटीच्या जोरावर इंट्राडे कॉल जनरेट करते. या टप्प्यापर्यंत येताना त्यांनी नेमकं कोणत्या कोणत्या मुद्द्याचा विचार केला पाहिजे? म्हणजे व्यक्ती म्हणून आपण आत्ता सांगितलं, परंतु कुठची स्क्रिप्ट कशी निवडली पाहिजे, त्याचे काय निकष असले पाहिजेत, त्याचं टायमिंग कसं ठरवलं पाहिजे, जे वेगवेगळे मुद्दे असतील ते एक ट्रेनर म्हणूनही आणि ही सगळी पार्श्वभूमी तुम्हाला अवगत आहे म्हणून तुम्ही नेमकं काय म्हणाल? सर पुन्हा अगेन तेच सांगेन की वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत आपल्याकडे अवेलेबल. NSEindia.com अतिशय चांगली वेबसाईट आहे की तिथे सगळं ओव्हरऑल प्रत्येक कंपनीचा सगळं हिस्टॉरिकल डेटा आपल्याला अवेलेबल आहे. त्या कंपनीचा अगदी डायरेक्टरपासून त्यांचं काय करतायत ते पासून सगळंच ओव्हरऑल परफॉर्मन्स. मग जेव्हा एखादी व्यक्ती पोझिशनल कॉल जनरेट करते किंवा एखादी पोझिशन घेते तेव्हा ती या सगळ्या पॅरामीटरमध्ये जाते आणि सायमल्टेनियसली टेक्निकल अनालिसिसचा पण स्टडी करते की आत्ता स्टॉक कुठे आहे, त्याची काय रेजिस्टन्स लेवल असली पाहिजे आणि काय त्याचा सपोर्ट असला पाहिजे. दोन्हीही गोष्टीमध्ये नुसता प्रॉफिटच नाही तर स्टॉप लॉस सुद्धा कन्सिडर करूनच या व्यक्ती कॉल जनरेट करतो. किंवा मीही स्वतः तोच जेव्हा ट्रेनिंग येते तेव्हा सांगितलेलंच आहे की हेल्मेट घालूनच आपल्याला जायचं आहे असं. पण हे हेल्मेट घातलंय की नाही हे बघायला वेगळा पोलीस ठेवावा लागत नाही. त्याचा जो काही फाईन असतो तो ऑटो चॅलेंज झालेला असतो. परंतु तुम्ही जे मगाशी म्हणलात तसं आत्ताच्या आपला जी शेअर बाजाराची परिस्थिती आहे खरं म्हणजे ती नेहमीच असते. म्हणजे माझा अनुभव असा आहे की जेव्हा आपल्या शेअर बाजाराचा निर्देशांक 1 ते 999 होता तेव्हा दिवसभरात तो एका आकड्याने मागे पुढे व्हायचा. जेव्हा तो 1000 ते 9999 होता तेव्हा तो 2 आकड्यांनी मागे पुढे व्हायचा. आणि तो 9999 पासून आजच्यासारखा 49,000 48,000 आल्यानंतर दिवसभरात 4 आकडी 5 आकडी 5 आकडी नाही पण 4 आकडीचीच आपल्याला आता सवय झाली, डे ऑन डेही आणि इंट्रा डेही. तर मग असं इतक्या मोठ्या प्रमाणावरती बदल होत असताना अशा पद्धतीचे कॉल्स जनरेट होताना त्याच्यामध्ये ट्रेडिंग व्हॉल्यूम्स किंवा कन्सिस्टन्सी इन ट्रेडिंग व्हॉल्यूम्स या घटकाला तुम्ही नेमकं किती महत्त्व देता? कारण शेवटी फंडामेंटल अनालिसिसमध्ये याचा काही प्रमाणात विचार होत नाही परंतु टेक्निकल अनालिसिसमध्ये होतो. परंतु आज जी चर्चा सुरू आहे आणि तुम्ही मगाशी म्हणलात तसं की जर बाजारामध्ये पैसा मिळवायला यायचं असेल आणि ताकाला जाऊन भांडं लपवायचं काही कारण नाही, पण ही जी मानसिकता आहे तर याच्यामध्ये ट्रेडिंग व्हॉल्यूम्स आणि इतर बिझनेस व्हॉल्यूम्स याचा नेमका किती विचार केला पाहिजे? नक्कीच सर, ॲक्च्युली नक्कीच या सगळ्याचा विचार तर डेफिनेटली केलाच पाहिजे. कारण का की नुसतं प्रॉफिट नाही तर ते लॉस बेअर करण्याची पण कॅपॅसिटी मेंटली असली पाहिजे, सायकोलॉजिकली. तो जोपर्यंत माणूस स्ट्रॉंग नसेल किंवा ती व्यक्ती स्ट्रॉंग नसेल तोपर्यंत तो शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून इन्कम नाही कमवू शकत. ट्रेडिंग काय किंवा तो जो कॉन्फिडन्स पाहिजे असतो तो पाहिजे असतो. कारण का जेव्हा अशा काही न्यूज येत राहतात की त्याच्यामुळे मार्केटमध्ये उलथापालथ होत असते आणि त्याचा परिणाम प्रत्येक त्या क्षेत्रावरती होत असतो, त्या क्षेत्रातल्या कंपन्यांच्या परफॉर्मन्सवरती होत असतो. त्यामुळे कुठे थांबायचं आणि कुठे बाहेर पडायचं हे त्या व्यक्तिसापेक्ष परत आहे. हे व्यक्तिसापेक्ष आहे हे तर बिलकुल नाकारताच येत नाही. आपण जे अद्याप इतकी जी चर्चा केली त्याला जर एखादं कॉन्क्रीट शेप ज्याला आपण केस स्टडी म्हणतो असं जर द्यायचं झालं तर अशी एखादी कुठची इंडस्ट्री तुम्ही उदाहरण म्हणून घ्याल, तुमच्या आवडीची कुठची घ्या की बाबा ही इंडस्ट्रीचंच नेचर असं आहे आणि त्या इंडस्ट्रीमधल्या या कंपन्यांचं सध्याचं नेचर असं आहे. म्हणजे मी टिप द्या असं नाही म्हणत आहे, दिलं तर आनंदाचीच गोष्ट आहे, परंतु माझं त्याच्यावरती भर नाही आहे. परंतु जी अद्याप आपण सगळी ज्याला थेरॉटिकल म्हणू किंवा सैद्धांतिक म्हणू हे म्हणण्याचं कारण सांगतो तुम्हाला की साधारणपणे जेव्हा केव्हा अर्थकारणामध्ये संकट असतं तेव्हा मग तुम्ही फंडामेंटल अनालिसिसचे फॉलोअर असा किंवा तुम्ही टेक्निकल अनालिसिसचे फॉलोअर असा डिफेन्सिव्ह स्टॉक घेतले पाहिजेत असं म्हटलं जातं. म्हणजे एक काळ असा होता की डिफेन्सिव्ह स्टॉक म्हटल्यानंतर लोकांना डिफेन्स स्टॉक वाटायचे आणि तेव्हा डिफेन्स स्टॉक आपल्या बाजारात लिस्टेडच नव्हते.
पण त्यामुळे तो भाग सोडून देऊ, त्या स्टेजपासून आपण पुष्कळच पुढे आलो आणि त्याच्यामध्ये तुमच्यासारख्या प्रशिक्षकांचा पुष्कळ मोठा वाटाही आहे. परंतु अशी एखादी कुठची इंडस्ट्री घेऊन की बाबा ह्या इंडस्ट्रीचे हे पॅरामीटर्स आहेत, याच्यात फंडामेंटलमध्ये हा विचार केला, टेक्निकलमध्ये हा विचार केला, मग त्यातली 1 2 4 काय जे तुम्हाला सोयीचं वाटेल अशा कंपन्या घेऊन असं काही आपण एखादं उदाहरण या मुलाखतीमध्ये घेऊ शकतो. नक्कीच सर, नक्कीच. या अनुषंगाने जर बघायला गेलं तर 135 करोड लोक काही ना काही वस्तू कंझ्युम करणारे आहेत. म्हणून माझा कल जो असतो तो नेहमी FMCG प्रोडक्ट जे आहेत तो जो सेक्टर आहे त्याच्याकडे असेल. कारण ह्या कंपन्या व्हास्ट आहेत आणि एवढा आता कोविडच्या या सिच्युएशनमध्ये सुद्धा जिथे शेअर मार्केट पूर्ण म्हणजे बऱ्यापैकी कोलॅप्स झालं, पण सर FMCG आणि फार्मा सेक्टर हे दोन्ही हे जास्त माणसांच्या रिलेटेड आहेत. म्हणून या 2 सेक्टरवरती माझं म्हणजे असं वाटतं की हे नेहमी आउट परफॉर्म करत राहतील आणि इन्कम पण देत राहील आणि तिथे नवीन नवीन इनोव्हेशन्स होत राहतील, नवीन नवीन प्रोडक्ट्स बाजारात येत राहतील. तेवढे ते कन्झम्पशन पण होणारं आहे, कारण त्या गरजा कुठेतरी कंपन्या क्रिएट करतील किंवा लोकांच्या सुद्धा गरजा त्याच्यातून भागणाऱ्या आहेत. तुम्ही FMCGचा उल्लेख केलात, त्याच्यावरून एक जस्ट उदाहरण आठवलं की 2008 साली सगळ्या जगभरामध्ये फार मोठं आर्थिक संकट होतं आणि इतर देशातल्या तुलनेमध्ये आपल्यावरती त्याचा सगळ्यात कमी परिणाम झाला. कारण आपली लोकसंख्याच तुम्ही म्हणालात तशी एवढी होती की आपण जेवढं देशामध्ये उत्पादन करू शकत होतो तेवढं त्याचं देशामध्ये मागणी होती. परंतु यातली एक अडचण अशी होती आणि आता आपण करोनाच्या काळामध्येही ते पाहतोय. एकीकडे FMCG सेक्टरमधल्या कोलगेटसारख्या कंपन्या तुमचा डिव्हिडंड दरवर्षी किंवा दरवेळेला वाढवत नेत आहेत असं उदाहरण पाहतो. त्याच वेळेला त्याच FMCG सेक्टरमध्ये काही कंपन्या अशा आहेत की प्रत्यक्षच आपण त्यांची बॅलन्स शीट पाहिली, कारण आता अनेकांचे निकाल जाहीर व्हायचेच काळ आहे. तर तुमच्या असं लक्षात येतं की त्यांचं ॲन्युअल इन्कम वाढलं आहे किंवा त्यांचं प्रॉडक्ट बिझनेस व्हॉल्यूम वाढलं आहे, पण त्या प्रमाणामध्ये त्यांचा प्रॉफिट व्हॉल्यूम वाढला नाही आहे. तर मग ही जी काय म्हणू आपण विरोधाभास आहे, हा विरोधाभास FMCG सारख्या क्षेत्रामध्ये खूप जाणवतो. तर अशा वेळेला जसं तुम्ही सांगितलं ते का घेतलं पाहिजे, त्याच्यामधलं त्याची पार्श्वभूमी जशी तुम्ही सांगितलीत की एवढं मार्केटच आहे, तसं हे जे घटक आहेत ते नेमके, कारण त्याच्यात वयोगट उत्पन्न गट असा भाग नाही. एकदा मी इन्व्हेस्टर म्हणून आल्यानंतर ही सगळे ॲडजेक्टिव्ह घडून पडतात. तर मग हे असे जे बदलणारे घटक आहेत त्याच्याकडे नेमकं कसं बघितलं पाहिजे? नक्कीच सर, जी कोणी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी व्यक्ती येते तिला 2 पद्धतीने आपल्याकडे फायदा होतो असं म्हणूया. एक तर जो घेतलेला शेअर आहे तो वाढत जातो, म्हणजे त्याचं कॅपिटल गेन त्याला मिळतं. दुसरं आपण असं म्हणतो की तो जर लॉंग टर्ममध्ये ठेवला तर त्याच्यामध्ये त्याला डिव्हिडंड स्वरूपामध्ये अमाऊंट येणारी आहे. आता अगेन तुम्ही जसं म्हणता तसं ते कंपन्यांना जर एवढा प्रॉफिट होतो आहे तर त्या प्रमाणात तो बॅलन्स शीटमध्ये दिसत का नाही आहे, बरोबर. ते परत कंपन्यांचा जे इंटरनल मॅनेजमेंट आहे त्यांच्यावरती डिपेंड करतात. मे बी त्यांचे अजून एक्सपान्शनचे काही प्लॅन्स असतील किंवा नवीन काहीतरी इनोव्हेशन्समध्ये त्यांना खर्च करायचा असेल किंवा आणखीन काहीतरी पुढे बायबॅक किंवा राईट इश्यू सारखे काही इश्यू असू शकतील. हे आता डिपेंड अपॉन द मॅनेजमेंट काय ठरवते त्याप्रमाणे सर. पण ओव्हरऑल बघायला गेलं तर डिव्हिडंड स्वरूपामध्ये काही ना काहीतरी अमाऊंट येत राहील. मे बी 100 रुपीज नाही येणार पण 10 रुपीज तरी येत राहतील. ऑर एल्स दुसरा जे आहे त्याला कॅपिटल ॲप्रिसिएशन होत राहील. ह्या 2 गोष्टीसाठी लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे शेअर मार्केटमध्ये. तुम्ही काय किंवा मी काय, शेअर बाजारामध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे ही आपली बेसिक फिलॉसॉफी आहे. मी गमतीने म्हणतो तसं माझं मनही त्याच्यावरती अवलंबून असतं आणि त्याच्यातच कारकीर्द केल्यामुळे पोटही त्याच्यावरतीच असतं, तो विषय नाही आहे. परंतु FMCG सारखी जी अनेक क्षेत्र आहेत आणि विशेषतः ती बाजाराला दरवेळेला तारत असतात. पण यातला एक जो सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो की त्या प्रॉडक्टच्या असलेल्या कन्झ्युमरची सतत बदलणारी गरज किंवा बदलणारं स्वरूप. आपण हे जसं FMCG सेक्टरचं म्हणलं त्याच्या बरोबरीने तुलना केली जाते अनेकदा आणि त्याच्यामध्ये ह्या बदलत्या गरजा, बदलत्या आवडीनिवडी याचं स्वरूप खूप मोठ्या प्रमाणावरती दिसतं आणि मगाशी तुम्ही म्हणलात तसं मर्जर अमालगमेशनचंही प्रमाण त्याच्यामध्ये दिसतं. असं म्हणजे IT सेक्टर. कारण आपल्या बाजाराची हल्ली जेव्हा तुलना किंवा चर्चा होते तेव्हा हा घटक त्याला चालना देईल, बढावा देईल असं म्हणलं जातं.
तर फंडामेंटल अनालिसिसच्या दृष्टीने किंवा टेक्निकल अनालिसिसच्या दृष्टीने आणि त्याच्यामध्ये सहभागी होणाऱ्या गुंतवणूकदारांच्या मानसिकतेच्या दृष्टीने तुम्ही IT सेक्टरकडे किंवा अशा दृष्टिकोनातनं कसं बघताय? कारण सध्या हल्ली त्यांची चर्चा खूप आहेत, म्हणून मी टिप द्या असं मी म्हणत नाहीये, पण तू हा मुद्दा घ्यावा असं मला वाटतं. नक्कीच सर, नक्कीच. कारण जेव्हा हे ट्रेनिंग सेशन घेते तर ते थँक्स टू टेक्नॉलॉजी की त्यांच्यामुळे कुठून कुठून अगदी नाशिक नागपूरपासून लोक जॉईन होतात आणि ट्रेनिंग घेतात. सो थँक्स टू टेक्नॉलॉजी. कारण आपल्याला ते म्हणजे त्याला अवॉइड करताच येणार नाही, उलट आपण टेक्नॉलॉजीच्या वाईज आपण खूप मागे आहोत आणि म्हणून IT सेक्टरला खूपच चालना मिळाली पाहिजे. अजून नवीन नवीन कंपन्या उलट आल्या पाहिजेत, नवीन नवीन जॉब्स क्रिएट झाले पाहिजे त्याच्यामध्ये. आणि IT जो सेक्टर आहे तो खरोखरच म्हणजे आउट परफॉर्मिंगच असला पाहिजे, कारण त्याच्याशिवाय आपलं पानही आता पुढे म्हणजे हलणारं नाही आहे. कारण सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या जिथे जपानसारख्या कंट्रीजमध्ये जिथे म्हणजे 10G वगैरे वगैरे आहे, तर आपल्याकडे अजून 4Gच आहे. आणि तरीसुद्धा लोक शंकच करतात. जेव्हा कम्प्युटर आले होते तेव्हाही लोक नावच ठेवत होते की बाबा आता आमच्या नोकऱ्या जाणार म्हणून, पण प्रत्यक्षात असंख्य जॉब क्रिएट झाले. म्हणजे ते प्लस आणि मायनस पॉईंट प्रत्येक सेक्टरचे आहेत. तसेच ह्या IT सेक्टरचे पण IT सेक्टर हा अगेन एव्हरग्रीन सेक्टर आहे. FMCG आणि IT सेक्टर ही दोन क्षेत्र केवळ उदाहरणादाखल घेतली होती. अगदी BSE सेन्सेक्स किंवा निफ्टीचा जरी आपण विचार केला तरी साहजिक जवळजवळ 8-9 वेगवेगळी क्षेत्र, वेगवेगळ्या कंपन्या, वेगवेगळ्या वेटेजमध्ये त्याच्यामध्ये येतात. पण ही मग सांगायचं म्हणजे मला पुढच्या 2 प्रश्नांची पार्श्वभूमी म्हणून हवं होतं. तुम्ही अगदी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना तुमच्या ट्रेनिंग कोर्सेसमध्ये जसं तुम्ही मानसिकतेचा विचार करता, ती कन्सेप्ट इंट्रोड्यूस करायचा विचार करता, तसा एकंदरीतच फंडामेंटल अनालिसिसचाही काही प्रमाण साहजिकच आहे. 7-8 तासाच्या सेशनमध्ये किंवा 7-8 दिवसाच्या सिरीजमध्ये फंडामेंटल अनालिसिस हा विषयच असा आहे की त्याला 1 महिनाभर काय वर्ष घालवलं तरी चालेल, कारण शेवटी प्रत्येकाची आवड निवड ही त्याच्यामध्ये असते. पण एकंदरीतच या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आणि त्याचबरोबरीने आत्ताच्या आपल्या शेअर बाजाराची जी स्थिती आहे, कारण फंडामेंटल अनालिसिस या ना त्या स्वरूपामध्ये आपण इतरही गुंतवणुकीच्या साधनांमध्ये करत असतो, पण शेअर बाजारामध्ये एक त्याला अधिष्ठान पहिल्यापासून मिळालं आहे. त्यामुळे तुमच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्येही आणि एकंदरीतच आपल्या शेअर बाजाराच्या स्थितीमध्ये फंडामेंटल अनालिसिसमध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या संकल्पना येतात आणि त्यातल्या कुठच्या संकल्पना आज जास्त रेलेव्हंट आहेत याच्यावरती तुम्ही भर देता? सर सर्वात महत्त्वाचं कारण एवढा नंतर हाच प्रकार आपल्याला टेक्निकलमध्ये करायचा आहे, त्यामुळे तुम्ही दोन्ही उत्तरं एकदम दिलीत तरी मला चालेल. म्हणजे तुम्हाला तुलना करणं सोयीचं जाईल, रिपिटेटिव्ह नको. पण जे मला नक्कीच सांगेन सर, फंडामेंटल हा असा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे अक्षरशः नेव्हर एंडिंग ते कंटिन्युअसली चालूच राहणाऱ्यापैकी प्रकार आहे तो. एक वेळ टेक्निकल अनालिसिस हां बाबा मागचं बघून तुम्ही फक्त हे करून मोकळं होतो, पण फंडामेंटल अनालिसिस हा म्हणजे कंटिन्युअस प्रोसेस आहे ही आणि ती चालूच राहणार आहे. तर म्हणजे जर एखाद्याला लॉंग टर्ममध्ये बाबा मी आता हा घेतलेला शेअर मी कंटिन्यू करायचा आहे की विकून इतक्यात बाहेर पडायचं आहे, हे करण्यासाठी आपल्याला फंडामेंटल अनालिसिस लागेलच लागेल. मग ह्या फंडामेंटल अनालिसिसमध्ये काय येतं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बॅलन्स शीट. त्या बॅलन्स शीटमध्ये काय त्याचे ॲसेट्स आहेत, लायबिलिटीज आहेत, हा नॉर्मली सगळ्यांना माहिती असतो. बॅलन्स शीट खर्च, जमा खर्च. दुसरं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, रेव्हेन्यू स्टेटमेंट, की ज्याच्यामध्ये त्याचं ऑपरेटिंग कॉस्ट काय आहे, राईट, ऑपरेटिंग काय त्याचा कुठे कुठे इन्व्हॉल्व होते त्याची कॉस्ट, त्याचं सगळं जर असं डिटेलिंगमध्ये बघितलं पाहिजे की कुठे असा काहीतरी वेगवेगळ्या अशा काही टर्म्स असतात स्पेशली की ज्या आपल्याला कधीही माहीत नसतात किंवा काय याच्यामध्ये आहे. एक वेगळाच असा एक टिप म्हणून असं दिलेलं असतं खाली काहीतरी. मग ते नेमकं आपण अवॉइड न करता तिथे जाऊन बघितलं पाहिजे की हे नेमकं काय आहे आणि त्याचा काही परिणाम आहे का शेअर मार्केटवरती किंवा त्या स्टॉकवरती. असं एखादं उदाहरण द्याल याचं? ॲक्च्युली आत्ता साधारणपणे मला असं म्हणायचं आहे की प्रॉस्पेक्टस जेव्हा एखादी कंपनी प्रायमरी मार्केटमध्ये देते तेव्हा त्याच्याविषयी गमतीने असं म्हटलं जातं की सगळ्यात बारीक अक्षरात जे दिलेलं असतं दॅट क्रिएट्स अ ह्यूज प्रॉब्लेम. किंवा आपण बॅलन्स शीट वाचतो कंपनीची किंवा पेपर्समध्येही या ना त्या स्वरूपामध्ये त्याचे ॲब्रिज्ड एडिशन म्हणून अशी येते, त्याच्यात त्या टेबलापेक्षा सुद्धा खालती तळटीप वाचण्यात 2 फायदे असतात. बहुतांश वेळेला डिव्हिडंडचा उल्लेख त्याच्यामध्ये असतो किंवा एखादी मेजर अनाउन्समेंट असते. हे सांगण्याचं कारण म्हणजे ते स्वरूपही आता बदलत चाललंय. तर मग
विशेषतः फंडामेंटल अनालिसिस हा तुम्ही इतका मोठा विषय म्हटल्यानंतर तो मनुष्य ज्या 8-9 तासाच्या सेशनसाठी आलेला असतो तुम्ही म्हटलं तो क्लिअर असतो. सुदैवाने त्यांनी हे स्वतःशी मान्य केलंय हे फार चांगलं असतं की मला पैसे मिळवायचे आहेत. त्यामुळे त्याची प्रामाणिक इच्छा अशी असते की निदान तुम्ही दर 15-20 मिनिटांनी नाही तरी त्या संपूर्ण सेशनमध्ये एखाद टिप दिली तर बरं. हे सोडून तुम्ही ते फंडामेंटल अनालिसिसकडे जेव्हा त्याच्याकडे न्यायचं असतं तर त्या दृष्टिकोनात मी तुम्हाला हा प्रश्न विचारला, बाकी काही नाही. ओके, हां सर तेच आहे की म्हणजे तो व्हास्ट आहे सब्जेक्ट आणि त्यातलं मी त्यांना अगदी डिटेलिंगमध्ये नाही जात ॲक्च्युली टू बी फ्रँकली स्पीकिंग. कारण ते जर करायला गेले तर तो एकदम व्हास्ट सब्जेक्ट होतो आणि ते कदाचित त्यांना बाउन्सर होण्याच्या शक्यता आहे. रेशिओ सोडून दुसरं काही बोलत नाही. हां, कारण ते पी रेशो, इबिटा रेशो वगैरे 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 सगळे असतात. मग ते म्हटलं हे त्यांना सांगते की हे जेव्हा आपल्याला लॉंग टर्मची इन्व्हेस्टमेंट करायची असते तेव्हा आपल्याला ह्या गोष्टींचा लागतो. आणि हे एकदा ही लोक माझ्याकडे आल्यानंतर किंवा नंतर त्यांना हा पिरियडिकली आमचे सेशन्स होत असतात. मग त्याच्यामध्ये मग ही 1 by 1 हे सगळे येत टॉपिक्स येतात असं. आणि मग याच्या तुलनेमध्ये टेक्निकलकडे विशेषतः तुमचा जो भर असतो आणि त्याच्याबद्दल काहीच नाही. तर मुळातच या टेक्निकल अनालिसिसची अत्यंत थोडक्यात म्हणजे ते सेशनला येत असू देत किंवा नसू देत, ते खरेदी विक्रीचं गणित असू दे किंवा नसू दे, परंतु टेक्निकल अनालिसिस ही कन्सेप्ट आपल्या देशात अजूनही जेवढी फंडामेंटल अनालिसिसची चर्चा आहे तो वर्ग वाढतोय. पण त्या प्रमाणामध्ये अजून टेक्निकल, जसं शेअर बाजाराविषयी सुरुवातीच्या काळामध्ये लोकांच्या मनामध्ये भीती होती तसं टेक्निकल अनालिसिस ठीक आहे असतं असं काय घेतलं जातं, त्यातल्या स्टॅट्सच्या भरमुळे असेल. तर अशा परिस्थितीमध्ये नेमकं टेक्निकल अनालिसिस तुमच्या सेशन्सच्या निमित्ताने किंवा या मुलाखतीच्या निमित्ताने तुम्ही कसं सांगाल? जेवढं शक्य आहे तेवढं. मला कल्पना आहे पुन्हा ह्याच्यावरती 4 तास बोलावं लागेल तसं नाही, आपण वेळेच्या मर्यादा मी जाणतो, पण नेमकं काय सांगू शकाल? सर नॉर्मली टेक्निकल ॲनालिसिस आणि फंडामेंटल ॲनालिसिस, आता जेव्हा फंडामेंटल ॲनालिसिस करतात तर जेव्हा लॉंग टर्मची इन्व्हेस्टमेंट करतात तेव्हा लोक ऑलमोस्ट 95% फंडामेंटल ॲनालिसिसचा स्टडी करतात. पण जेव्हा इंट्राडे किंवा डे ट्रेडर जी लोक आहेत ती एक्झॅक्टली उलटं म्हणजे 95% टेक्निकल ॲनालिसिसवरती भर देतात. आणि त्याच्यामध्ये असे वेगवेगळे इंडिकेटर्स आहेत, कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्न्स आहेत, ते तुम्हाला जर प्रॉपर स्टडी केला तर एकटा कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्नसुद्धा आपल्याला बऱ्यापैकी गाईड करतो की कोणत्या लेवल आपल्याला बाय करायचं आहे आणि कोणत्या लेवलला सेल करायचं आहे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट पर्सन सायकोलॉजी माइंड. की म्हणजे त्या माणसाचे जे अगोदरच त्यांनी ठरवलेलं असलं पाहिजे की बाबा मला या लेवलला बाय करायचं आहे आणि या लेवलला मला सेल करायचं आहे, हे जेव्हा त्याने ठरवलेलं असतं आणि त्या अनुषंगाने जेव्हा त्याला कॅन्डल्सचा पॅटर्न दिसतो आणि तेव्हा तो फॉलो करतो तर त्याला नक्की प्रॉफिट होतो. सेम वेने बाकीचे पण इंडिकेटर्सचे कॉम्बिनेशन्स आहेत, जसं की पायवट पॉईंट्स आहेत किंवा RSI आहे किंवा MACD लाईन्स म्हणतो आपण ते एक आहे. त्याच्यानंतर सुपर ट्रेंड नावाचे इंडिकेटर्स आहेत, त्याच्यानंतर स्टोकास्टिक पण इंडिकेटर्स आहेत. पण हे तर एवढे जवळजवळ 100च्या वरती इंडिकेटर्स आहेत. करेक्ट. पण ते सगळे आपण नाही वापरू शकत. इनफॅक्ट माझा पुढचा प्रश्न तोच आहे की फंडामेंटल अनालिसिसमध्ये जेवढे अनंत रेशिओ आहेत, शेवटी तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये जेवढे प्रोव्हिजन वाईज जाल तेवढा तो रेशिओ वाढतो. तसंच टेक्निकल अनालिसिसमध्येही अनेक पॅटर्न्स आहेत, काहींची चर्चा होते काहींची होत नाही. परंतु आपल्या शेअर बाजाराचा आजपर्यंतचा इतिहास, ते किती जण वापरतात ते कळलं तरी ते अंमलात आणतात का हे त्याकडे नंतर जाऊ. पण आपल्या शेअर बाजाराचा आजपर्यंतचा इतिहास आणि विशेषतः गेल्या 1-1.5 वर्षाची स्थिती आणि येणारा काळ हे पाहू जाता आपल्या शेअर बाजाराच्या दृष्टिकोनातून अगदी जर सुरुवात करायची असेल किंवा सुरुवात झाली पण आता ती मोठ्या प्रमाणावर वापरायची असेल तर त्यातल्या 100 पैकी नेमक्या कोणत्या चार्ट्सवरती किंवा इंडिकेटर्सवरती आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि का केलं पाहिजे? नक्कीच सर. सर्वात महत्त्वाचं मी म्हटलं त्याप्रमाणे कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्न हा नॉर्मली खूपच चांगला इंडिकेटर आहे, ॲक्च्युली पॅटर्न आहे, चार्ट पॅटर्न की बऱ्यापैकी जवळजवळ थोडक्यात ही संकल्पना आधी स्पष्ट करा म्हणजे इंटरव्ह्यूला एक सलग. हो. एक RSI आहे ज्याच्यामध्ये 2 लेवल्स ठरलेले असतात आणि म्हणजे कॉम्बिनेशनमध्ये की जेव्हा जी मिडलची जी लाईन आहे आपली जी ती लाईन जेव्हा आपण म्हणतो की बाबा 20 किंवा 30च्या आसपास आली तेव्हा तो शेअर्स ओव्हर सोल्ड झोनमध्ये गेलेला आहे, त्याला आता बाय केला पाहिजे हा सिग्नल म्हणतो. जो तुमचा
टाईम फ्रेम वाईज डिफर करतो. सेकंड आणि तसंच व्हायसे वर्सा जेव्हा ती जी लाईन आहे ती जेव्हा 80 या 70च्या आसपास जाईल दॅट इज कॉल्ड ओव्हरबॉट झालेला आहे शेअर आणि वी हॅव टू सेल इट. सो ही एक RSI नावाचा इंडिकेटर आहे. इवन दुसरा जो इंडिकेटर आहे तो पिवट पॉईंट्स आहेत की जे ऑलरेडी म्हणजे त्याचं कॅल्क्युलेशन ऑलरेडी अवेलेबल आहे. सो आपल्याला फक्त ते इंडिकेटर लावायचं आहे आणि त्या ज्या लेवल्स आहेत रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्स नंबर 1 येतो, रेजिस्टन्स 2 आहे, रेजिस्टन्स 3 आहे किंवा तसं सपोर्ट 1 आहे, सपोर्ट 3 आहे. तर मग त्या अनुषंगाने तुम्हाला त्याच्यामध्ये पोझिशन घेऊन तुम्ही 2 पिवट पॉईंटच्या मध्ये तुम्ही तुमचं टार्गेट अचीव करू शकता आणि बाहेर पडू शकता. तर ह्या नॉर्मली हा पिवट पॉईंट्सचा उपयोग लोक करतात. मग अगेन परत टाईम फ्रेम माइंड करते. प्रत्येकाचा टाईम फ्रेम कोणी 1 मिनिटाचं लावतं तर कधी कोणी 5 मिनिट्स, कधी 1 आवर किंवा असं प्रकारे. आणि मग त्याप्रमाणे जे इंडिकेट करतं तसं थोडंसं हे होईल. आणि तिसरा जो इंडिकेटर आहे तो सुपर ट्रेंड सांगेन. अगेन तो सुद्धा रेडी आहे आणि अतिशय युजफुल आहे तो सुद्धा, की ज्याच्यामध्ये डायरेक्टली तुम्हाला सिग्नल मिळतात. रेड कलरचे ॲरोजने ते इंडिकेट होतं की आता हा स्टॉक सेल केला पाहिजे. आणि अर्थात हा तुमचा कॅन्डलस्टिकच्या बरोबरीने हा इंडिकेटर आहे. आणि दुसरा अगेन सेम की जेव्हा ग्रीन कलरचे ॲरोज फॉर्म होतात तेव्हा तुम्ही त्याला बाय करू शकता. तर हे 3 खूप झाले, कारण बाकीचे अजून भरपूर आहेत. मी कल्पना करू शकतो. म्हणजे विषयही तो मोठा आहे आणि एकंदरीतच एका इंटरव्ह्यूमध्ये काय काय बोलायचं ह्याच्याही मर्यादा असतात. परंतु या सगळ्यामध्ये वेगवेगळ्या डेटाबेसचा आपण आधार घेत असतो. यातले काही डेटाबेस तुम्हाला रेडिली अवेलेबल असतील किंवा काही नसतील. आता ज्यांची पूर्ण वेळची करिअर किंवा व्यवसायच हा ही गोष्ट वेगळी, परंतु माझ्यासारखा सर्वसामान्य गुंतवणूकदार जेव्हा याचा विचार करत नाही असं नाही, तुमच्यासारखी ट्रेनिंग सेशन्स अटेंड करून आम्ही करतो. पण याच्यासाठी लागणारे डेटाबेस आपल्या देशात रेडिली कुठे अवेलेबल असतात आणि त्यातल्या त्यात कुठचे जास्त डेटाबेस विश्वासार्ह आहेत. कारण शेवटी प्रत्येक गोष्ट स्वतः जमा करायला एक वेळ लागतो, परंतु जर ते मला दुसरीकडे मिळत असेल, जसं मगाशी तुम्ही NSEचा उल्लेख केला तशा आशयाने आता त्यावेळेला आपण जास्त एका पर्टिक्युलर अँगलने बोलत होतो. आता हाच प्रश्न पण वेगळ्या डेटाबेसच्या दृष्टिकोनातून, फंडामेंटल आणि टेक्निकलच्या दृष्टीने तुम्ही कसा पाहाल आणि असे कुठचे डेटाबेस आहेत? कारण आता ह्या क्षेत्राकडे वळणारी माणसं फार बदलत आहेत किंवा ॲप न वापरण्याचे अनेक वेळा कारण असं असू शकतं की त्याच्याबद्दलची माझी अज्ञानता असते, इग्नरन्स असतो. तसं डेटाबेसबद्दलही आहे असं तुमचं मत आहे आणि मग कुठचे डेटाबेस जास्त रेलेव्हंट वाटतात? सर सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेबसाईट आपल्या सगळ्या ज्या सर्वात महत्त्वाची NSEindia.com, कारण ह्याच्यामध्ये सगळंच ओव्हरऑल सगळ्या कंपनीचा आपल्याला माहिती होते. चार्टसाठी जर म्हणू तर आपल्याकडे चार्टलिंग जी वेबसाईट आहे, investingindia.com नावाचा पण वेबसाईट आहे. अतिशय चांगल्या वेबसाईट आणि सर्वात महत्त्वाची moneycontrol.com ही या सुद्धा वेबसाईटवरती तुम्हाला टेक्निकल अनालिसिसपासून ते सगळी त्या शेअरची इन्फॉर्मेशन आपल्याला मिळू शकते. बाकी आता पूर्वीसारखं कोणी पेपरमध्ये वगैरे हे नाही हे करत, किंवा आपल्याला जर काही इव्हन जे काही इन्फॉर्मेशन येते ती आपल्याला वेबसाईटवरती किंवा आपल्या ईमेलला आपल्याला पाठवला जातो जो काही रिपोर्ट असतो तो रिपोर्ट आपल्याला ॲन्युअल रिपोर्ट आपल्याला स्टडी करायचा असेल तर त्या ॲन्युअल रिपोर्ट आपल्याला ॲज अ शेअर होल्डर म्हणून आपल्याला आपल्या ईमेल ID ने पाठवला जातो. तर तो आपण एक स्टडी करू शकतो. आणि चार्टसाठी सर चार्टलिंग investingindia.com हे यासारख्या वेबसाईट आहे, त्याचा आपण वापर करू शकतो. तुम्ही मनी कंट्रोलचा उल्लेख केला ते ऐकून बरं वाटलं, कारण साधारणपणे म्युच्युअल फंडवाले जरा तरी मनी कंट्रोलचा विचार करतात, पण त्या मनी कंट्रोल साईटवरनं आपल्याला ही माहिती मिळू शकते हे फार क्वचित पाहिलं जातं. म्हणजे कारण त्याची ती लिंक वेगळी आहे, त्या होमपेजवर गेल्यानंतर ते दिसतं, पण प्रत्यक्षात ते पाहिलं जातच अशातला भाग नाही. म्हणजे मला वाटतं प्रशिक्षणाची सुरुवात इथपासनं करावी लागत असेल. अगदी मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे जाताना तुम्ही आज गेली 6-7 वर्ष अशा पद्धतीची ट्रेनिंग सेशन्स घेत आहे. त्याच्या आधीपासून तुम्ही मगाशी म्हणलात तसं तुमच्या विद्यार्थी दशेपासनं या शेअर बाजाराशी तुम्ही निगडीत आहात. स्वरूप बदलत राहतं काळाच्या ओघामध्ये, काही वेळेला मल्टिपल रोल करतो, काही वेळेला सिंग्युलर रोल करतो. पण एकंदरीतच आत्ता ह्या सगळ्या चर्चा करत असताना फक्त एक प्रश्न मला शेवटी असं विचारायचं आहे की अनेक वेळेला आपण बाजारामध्ये असं पाहतो की महिन्याच्या एखाद्या विशिष्ट तारखेला, महिन्याच्या एखाद्या विशिष्ट दिवशी या फंडामेंटल टेक्निकलपेक्षा सुद्धा काही वेगळी गणितं बाजारामध्ये चालतात.
की माझा मार्जिन ट्रिगर व्हायचं आहे, माझा कमोडिटीचे सेटलमेंट ट्रिगर व्हायचे, हे घटक नेमके कशा पद्धतीने बाजारात चालतात आणि ते ना धड फंडामेंटलमध्ये बसत ना धड ते टेक्निकलमध्ये बसत, पण ते बाजारावरती परिणाम करतात कारण म्हणजे इंट्राडेच्या दृष्टीने ते महत्त्वाचे असतात. तर या गोष्टीकडे एक इन्व्हेस्टर म्हणून, एक ट्रेडर म्हणून आणि एक ट्रेनर म्हणून मला शेवटचा शब्द जास्त महत्त्वाचा वाटतो, नेमकं कसं बघावं असं तुम्हाला वाटतं? राईट, एक्झॅक्टली सर. खूपच अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे तुम्ही, कारण असं ऑल ऑफ सडन बरंच काय काय होत असतं. हे इतिहास सांगून गेला आहे आपल्याला की ऑल ऑफ सडन बरंच होतं आणि मग तो शेअर खाली एकदम 1000वरनं डायरेक्ट 10वरती वगैरे. ॲक्च्युली सर हे काही परत अगेन आता एक त्या व्यक्तीचं मी नाव नाही घेत की बाबा 1992 साली जे काही प्रकार झाला होता तसा प्रकार आजतागायत मार्केटमध्ये झाला नाही, थँक्स टू सेबी. कारण त्यांचा हस्तक्षेप किंवा NSDL किंवा CDSL सारख्या ज्या काही ज्या अथॉरिटीज आहेत त्यांनी एवढा शेअर मार्केटमध्ये सांभाळून ठेवलेला आहे की त्यामुळे आजतागायत अजून तरी असं एखादा त्या पद्धतीचं झालेलं नाही आहे. बाकी SBIच्या बाबतीमध्ये झालं तो फार वेगळा प्रकार होता, पण असं झालेलं नाही आहे. पण ते अगेन असे प्रकार होतात ते ऑपरेटिव्ह इंटरनल ऑपरेटिंग चाललेलं असतं त्याच्यामध्ये, तर तसे होत असतात. पण आय थिंक सेबीची प्रचंड अशी कडी नजर आहे आपल्यावरती, त्यामुळे असे प्रकार सध्या तरी होत नाही आहेत असं एवढं मी सांगू शकेन सर. म्हणजे एकंदरीतच इन्व्हेस्टमेंटशी रिलेटेड ट्रेनिंग प्रोग्राम हा जो विषय असेल तर ते सायकोलॉजिकल हजार्ड ते प्रोफेशनल हजार्ड असा रेंज कव्हर करावा लागतो. येस, एक्झॅक्टली. मॅडम, तुम्ही ह्या विषयाकडे इतक्या वेगळ्या अँगलने पाहता म्हणजे मला बरं वाटलं की इन्व्हेस्टमेंटमध्ये ही अशा पद्धतीची ट्रेनिंग ही सुद्धा एक वेगळी करिअर होऊ शकते, हाही जरी विचार केला. कारण येणाऱ्या काळामध्ये कदाचित ट्रेनिंग वुड बी ऑर एज्युकेशन वुड बी अनदर सेक्टर विच वुड पे अ ह्यूज लाईन इवन इफ आय स्टार्ट इन्व्हेस्टिंग इन टू दोज शेअर्स. मॅडम, तुम्ही आमच्या ह्या मुलाखत मालिकेमध्ये आलात, तुमचा इतक्या वर्षाचा ह्या वेगवेगळ्या क्षेत्रातला असलेला अनुभव आमच्याशी इतक्या मोकळेपणाने शेअर केलात, त्याबद्दल सिटी सजेस्ट या फेसबुक पेजच्या वतीने आणि सर्व श्रोत्यांच्या वतीने आपले मनःपूर्वक आभार मानतो. आणि तुमची परवानगी असेल तर याच नोटवरती ह्या मुलाखतीचा समारोप करायला मला आवडेल. मनःपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.